ओम महिषासुरमर्दिनी तुळजापूर निवासिनी आई अंबा भवानीचा उदो उदो. नमस्कार. धनुराशीचे राशी भविष्य. ऑक्टोबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंटमध्ये लिहा. ऑक्टोबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार ऑक्टोबर महिना धनुराशीसाठी अनुकूल परिणाम आणू शकतो. 27 ऑक्टोबर पर्यंत सूर्य तुमच्या 10व्या घरात भ्रमण करेल, ज्यामुळे तुम्हाला अनुकूल परिणाम मिळू शकतात. 17 ऑक्टोबर नंतर सूर्य तुमच्या नफा घरात भ्रमण करेल, ही देखील एक अनुकूल परिस्थिती आहे. जरी सूर्य त्याच्या सर्वात खालच्या स्थितीत असेल आणि त्यामुळे तो पूर्णपणे अनुकूलता आणू शकत नाही, परंतु तरीही तो बरेच अनुकूल परिणाम देऊ शकतो. याचा अर्थ असा की या महिन्यात सूर्याचे भ्रमण तुम्हाला बरेच अनुकूल परिणाम देऊ शकते. मंगळ तुमच्या नफा घरात 27 ऑक्टोबर पर्यंत भ्रमण करेल, जे एक अनुकूल स्थान आहे. 27 ऑक्टोबर नंतर मंगळ 12व्या घरात स्वतःच्या राशीत असेल, जे तुलनेने कमकुवत स्थान मानले जाते. या महिन्यातील बहुतेक काळ मंगळ तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. 3 ऑक्टोबर पर्यंत बुध तुमच्या 10व्या घरात राहील, जे एक अनुकूल स्थान आहे. 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत बुध ग्रह तुमच्या लाभगृहात असेल, ही देखील एक शुभस्थिती आहे. तथापि 24 ऑक्टोबर नंतर बुधाची स्थिती कमकुवत होईल, म्हणजेच या महिन्यात बहुतेक वेळा बुध तुम्हाला अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसून येईल. महिन्याच्या पहिल्या सहामाहीत गुरु तुमच्या 7व्या घरात आणि दुसऱ्या सहामाहीत तुमच्या 8व्या घरात उच्च स्थानी असेल. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत गुरु तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो. तथापि महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत गुरु तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो. शुक्राच्या संक्रमणाबाबत 9 ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुम्हाला चांगले परिणाम देत असल्याचे दिसून येते. 9 ऑक्टोबर नंतर शुक्र तुम्हाला कमकुवत परिणाम देऊ शकतो. शनी 4थ्या घरात त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात वक्री होईल आणि तुम्हाला शनीच्या कोणत्याही अनुकूल परिणामाची अपेक्षा करू नये. राहू तुमच्या 3ऱ्या घरात गुरुच्या नक्षत्रात भ्रमण करेल, म्हणून तुम्ही राहूकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा करू शकता. केतू तुम्हाला कमकुवत परिणाम देत असल्याचे दिसून येते, म्हणजेच ऑक्टोबर 2025 मध्ये बहुतेक ग्रह तुमच्या बाजूने भ्रमण करत असल्याचे दिसून येते. स्वाभाविकच तुम्हाला अनुकूल परिणाम अनुभवायला मिळतील. परिणामी आपण या महिन्याला मोठ्या प्रमाणात अनुकूल म्हणू शकतो. या महिन्यात तुमच्या करिअर घराचा स्वामी बुध अनुकूल स्थितीत असेल. महिन्याच्या पहिले 3 दिवस तुमच्या कर्मघराचा स्वामी बुध कर्मघरात राहील, म्हणजे जो स्वतःच्या राशीत राहील. यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील याची खात्री होईल. विशेषतः व्यवसायाशी संबंधित बाबीमध्ये हे 3 दिवस काही चांगले यश मिळवू शकतात. दरम्यान 3 ते 24 ऑक्टोबर दरम्यान बुध तुमच्या 9व्या घरात असेल, ही देखील एक अनुकूल परिस्थिती मानली जाते. या काळात नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसायात गुंतलेल्या सर्व पैलूंवर चांगले परिणाम मिळतील. कंपनीच्या धोरणानुसार वाढ देखील शक्य आहे किंवा तुम्हाला काही प्रकारे चांगले फायदे मिळू शकतात. 24 ऑक्टोबर नंतर बुध कमकुवत झाल्यामुळे तुम्ही व्यवसायात कोणताही धोका पत्करणे टाळावे. शक्य तितके व्यावसायिक सहल पुढे ढकलणे उचित आहे, परंतु जर तुम्ही अत्यंत आवश्यक असेल तर सावधगिरीने प्रवास करा. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही. दरम्यान या काळात नोकरी करणाऱ्यामध्ये काही असंतोष दिसून येऊ शकतो. नोकरी बदलण्यासाठी देखील हा काळ अनुकूल नाही. याचा अर्थ असा की ऑक्टोबर 2025 हा महिना तुम्हाला कामाशी संबंधित बाबीमध्ये बहुतेक वेळा अनुकूल परिणाम देऊ शकतो. तुमच्या आर्थिक जीवनाबाबत तुमच्या नफा घराचा स्वामी शुक्र या महिन्यात फार चांगल्या स्थितीत राहणार नाही. 9 ऑक्टोबर पर्यंत शुक्र अनुकूल स्थितीत असेल, त्यामुळे या काळात तुम्हाला शुक्राकडून चांगली सहकार्य मिळेल, परंतु 9 ऑक्टोबर नंतरचा शुक्राचा पाठिंबा कमकुवत होईल. या महिन्यात नफा घराच्या स्वामीकडून तुम्हाला सरासरी परिणाम मिळतील. तथापि 27 ऑक्टोबर पर्यंत नफा घरामध्ये उपस्थित असलेल्या मंगळ आणि महिन्याच्या पहिल्या सहामाहीत नफा घरावर दृष्टी असलेल्या बृहस्पती तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की महिन्याचा पहिला भाग नफ्याच्या बाबतीत खूप चांगले परिणाम देऊ शकतो. दुसरीकडे दुसरा भाग तुलनेने कमकुवत असू शकतो. या महिन्यात धन घराचा स्वामी स्थिती मजबूत राहणार नाही, त्यामुळे बचतीच्या बाबतीत तुम्हाला शनीचा कोणताही पाठिंबा मिळणार नाही. धनाचा कारक गुरु बचतीच्या बाबतीत तुम्हाला सरासरी परिणाम देईल. एकूणच महिना नफ्यासाठी अनुकूल दिसत आहे, जरी तो बचतीसाठी थोडा कमकुवत असू शकतो. बचत करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. बचत केलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील. ऑक्टोबर मासिक राशीफल 2025 नुसार ऑक्टोबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो. तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा अधिपती गुरुग्रह महिन्याच्या पहिल्या सहामाहीत 7व्या घरात असेल, ही एक अनुकूल स्थिती आहे. 7व्या घरातून गुरु तुमच्या पहिल्या भावावर दृष्टी ठेवेल, जी एक अनुकूल स्थिती देखील आहे. पहिल्या भावावर शनीची दृष्टी संपूर्ण महिनाभर राहील आणि यामुळे कधी कधी आळस किंवा निष्काळजीपणाने काही आरोग्य समस्या उद्भवू शकतात. तथापि गुरुच्या कृपेने कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्यावर उद्भवणार नाहीत. परिश्रमपूर्वक प्रयत्न केल्याने तुम्ही आजार टाळू शकालच, परंतु आजारी पडला तरी तुम्ही लवकर बरे व्हाल. महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत 8 भाव त्याच्या स्थानासाठी काही आरोग्य काळजी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ध्यान, योग आणि इतर पद्धतींची मदत घेऊ शकता. या सर्वांचा सर्वात्मक पैलू म्हणजे आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य सहाय्यक असेल. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात सूर्य त्याच्या सर्वात खालच्या स्थितीत असेल,
म्हणूनच हे तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता देखील दर्शवते. महिना तुमच्या आरोग्यासाठी वाईट नाही, परंतु तो टिकवून ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. तुमच्या आरोग्याबद्दल विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात सावध राहणे चांगले होईल. तुमच्या प्रेम जीवनाबद्दल तुमच्या 5व्या घराचा स्वामी मंगळ या महिन्याच्या बहुतेक काळासाठी अनुकूल स्थिती असेल. 5व्या घराचा स्वामी असल्याने मंगळ 5व्या घरावर दृष्टी करेल, जे एक सकारात्मक चिन्ह आहे. तथापि 5व्या घरावरील मंगळाची दृष्टी सामान्यतः प्रतिकूल मानली जाते. म्हणूनच आम्ही अपेक्षा करतो की मंगळ तुमच्या प्रेम जीवनात सरासरीपेक्षा चांगले परिणाम देईल. वाद किंवा नाराजी यासारख्या किरकोळ समस्या वगळता तुमच्या प्रेम जीवनात कोणतेही मोठे नकारात्मक परिणाम होणार नाहीत. प्रेमासाठी जबाबदार ग्रह शुक्र 9 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या प्रेम जीवनासाठी अनुकूल असेल, परंतु नंतर त्याचे परिणाम कमकुवत होऊ शकतात. अशा प्रकारे सर्व परिस्थिती लक्षात घेता आपण असे म्हणू शकतो की हा महिना प्रेम जीवनासाठी सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडासा चांगला असू शकतो. महिन्याचा पहिला भाग विवाहाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी अनुकूल असेल, तथापि महिन्याच्या उत्तरार्धात काही अडथळे येऊ शकतात. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत हा महिना बहुतेक वेळा अनुकूल परिणाम देऊ शकतो. 7व्या घराचा स्वामी 24 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे अनुकूल पाठिंबा देत राहील आणि तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. महिन्याच्या पहिल्या भागात गुरु तुम्हाला चांगली अनुकूलता देत असल्याचे दिसून येते. महिन्याच्या उत्तरार्धात गुरु तुम्हाला पाठिंबा देईल किंवा नाही तो कोणताही विरोध करणार नाही. 24 ऑक्टोबरनंतर 7व्या स्वामीच्या कमकुवतपणामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. याचा अर्थ असा की या महिन्याच्या बहुतेक काळात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अनुकूल परिणाम मिळत असल्याचे दिसून येते. तथापि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाची काळजी घ्यावी लागेल. ऑक्टोबर महिना तुमच्या कौटुंबिक जीवनात सरासरी परिणाम आणू शकतो. तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी शनी 4थ्या घरात वक्री आहे. मंगळ देखील 2ऱ्या घरावर दृष्टी शिफ्ट करत आहे. या परिस्थितीमुळे काही कौटुंबिक असंतुलन निर्माण होऊ शकतो. तथापि 2ऱ्या घराचा कारक ग्रह गुरु महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात 7व्या घरात असेल, जे गुरुसाठी चांगले स्थान आहे. महिन्याच्या दुसऱ्या 6 महिन्यात तो 2ऱ्या घरावर दृष्टी शिफ्ट ठेवून उच्च होईल, जे एक अनुकूल स्थान देखील आहे. तथापि सर्व ग्रहांच्या प्रभावाचा विचार करता आम्ही हा महिना कौटुंबिक जीवनासाठी सरासरी मानत आहोत. भावंडाशी संबंध सरासरीपेक्षा काहीसे चांगले असू शकतात. 3ऱ्या घराच्या स्वामीची स्थिती फारशी चांगली राहणार नाही. 3ऱ्या घराचा कारक महिन्याच्या बहुतेक काळात अनुकूल राहील. 3ऱ्या घरातील राहूचे स्थान देखील अनुकूल नाही. तरीही भावंडाशी संबंधित बाबीमध्ये परिणाम मिश्रित किंवा सरासरीपेक्षा किंचित चांगले असू शकतात. घरगुती बाबींशी संबंधित बाबीमध्ये परिणाम मिश्रित असू शकतात. 4थ्या घराच्या स्वामीची स्थिती बऱ्याच अंशी अनुकूल मानली जाते, परंतु 4थ्या घरातील वक्री शनीचे भ्रमण चांगले नसते. त्यामुळे या महिन्यात सर्व काही सामान्य नसले तरी तुलनेने चांगले परिणाम अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की कौटुंबिक बाब असो, भावंड असो किंवा घरगुती बाबी असोत, या महिन्यात तुम्हाला जवळजवळ सर्व बाबीमध्ये मिश्र किंवा मध्यम परिणाम मिळण्याची आवश्यकता आहे. मास आणि मध्यम यासारख्या तामसिक गोष्टीपासून दूर राहा. सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा आणि भगवान सूर्याला कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करा. भगवान शिवाला निळे फूल अर्पण करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.